नमस्कार. आपल्या सगळ्यांनाच ती एक गोष्ट माहीत आहे जी रात्रीची झोप उडवते. हो, तेच ओव्हर थिंकिंग आणि चिंता. पण विचार करा, जर यावरचा उपाय हजारो वर्षांपूर्वीच सापडला असेल तर? चला तर मग आज तेच प्राचीन ज्ञान उलगडून पाहूया. अच्छा, जरा विचार करा. रात्रीचे 3 वाजले आहेत, सगळीकडे एकदम शांतता. पण आपल्या डोक्यात तिथे मात्र विचारांचं एक भलं मोठं वादळ घोंगावतंय. अशी परिस्थिती आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली असेल, नाही का? जेव्हा झोप डोळ्यांपासून कोसो दूर असते आणि आपलं मन मात्र भविष्याच्या काळजीत धावत असतं. आणि मग सुरू होते ती विचारांची मालिका. पहिलाच विचार येतो, माझ्या कामाचं काय होणार, मी यशस्वी होईन का? पाठोपाठ चिंता येते व्यवसायाची, आपल्या आर्थिक स्थितीची, माझ्या गुंतवणुकीचं काय, माझ्या मेहनतीच्या पैशांचं काय होईल. आणि मग सगळ्यात शेवटी आपल्या नात्यांबद्दलची ती असुरक्षितता जी आपल्याला आतून पोखरून काढते. आणि मग होता काय माहितीये, आपण निकालाच्या भीतीत इतके अडकून जातो की कृती करण्याची शक्तीच गमावून बसतो. हे पुढे कार होईल याचं चक्र आपल्याला अक्षरशः जागच्या जागी खेळून ठेवतं. पण विचार करा, जर या आपल्या आधुनिक समस्येचं उत्तर हजारो वर्षांपूर्वी एका युद्धभूमीवर दिला गेलं असेल तर? हो, चला पाहूया ते उत्तर नेमकं आहे तरी काय. हा आहे तो मंत्र. श्रीमद भगवद्गीतेतला हा श्लोक खरं तर जगातला पहिला आणि सगळ्यात शक्तिशाली स्ट्रेस मॅनेजमेंटचा नियम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि याचा अर्थ अगदी सरळ आहे. आपलं लक्ष फक्त आणि फक्त आपल्या कर्मावर म्हणजे आपल्या कृतीवर केंद्रित असलं पाहिजे. आता याचा अर्थ फळाची अपेक्षाच करू नये असा होत नाहीये, नाही. तर फळाच्या चिंतेमध्ये गुंतून वर्तमानातलं आपलं काम बिघडवू नये हा खरा अर्थ आहे. हे ना एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. समजा आपण गाडी चालवतोय. आपलं लक्ष कुठे असतं? रस्त्यावर, बरोबर? पोहोचण्याच्या ठिकाणावर नाही. कारण जर आपलं लक्ष फक्त पोहोचण्याच्या ठिकाणाकडेच असेल तर अपघात होणं निश्चित आहे. आपलं आयुष्यही अगदी असंच आहे. आणि गंमत म्हणजे हे फक्त 5000 वर्ष जुनं तत्वज्ञान नाहीये. आजचं आधुनिक मानसशास्त्र सुद्धा ह्याच गोष्टीला वैज्ञानिक दुजोरा देतं. गीतेचं हेच तत्वज्ञान आजचे मानसशास्त्रज्ञ आउटकम इंडिपेंडन्स या नावाने ओळखतात. म्हणजे काय, तर निकालावर अवलंबून न राहता आपली कृती करणं. बघा, होतं काय, जेव्हा आपण सतत निकालाचा विचार करतो तेव्हा आपला मेंदू कॉर्टिसॉल नावाचा एक स्ट्रेस हॉर्मोन तयार करतो. आणि हा कॉर्टिसॉल वाढला की आपली विचार करण्याची क्षमता कमी होते, गोंधळल्यासारखं होतं. थोडक्यात सांगायचं तर निकालाची चिंताच आपल्याला चांगली कामगिरी करण्यापासून रोखते. याचाच अर्थ काय, जेव्हा आपण निकालाची भीती मनातून काढून टाकतो तेव्हाच आपण आपल्या कामावर 100% लक्ष केंद्रित करू शकतो. आणि खरं सांगू, हेच यशाचं खरं रहस्य आहे. चला आता हे तत्व प्रत्यक्षात कसं काम करतं हे पाहण्यासाठी 3 खऱ्या आयुष्यातली उदाहरणं बघूया. म्हणजे आपल्याला हे जास्त चांगलं पटेल. हा आहे राहुल, एक हुशार विद्यार्थी. पण परीक्षेची भीती इतकी की त्याचे हातपाय थंड पडायचे. पण जेव्हा त्याने गीतेचा हा विचार स्वीकारला तेव्हा त्याने फक्त आणि फक्त पेपर लिहिण्यावर लक्ष केंद्रित केलं, निकालावर नाही. आणि याचा परिणाम काय झाला असेल? तो चक्क जिल्ह्यात पहिला आला. का? कारण भीती मनातून निघून गेल्यामुळे त्याची बुद्धी पूर्ण क्षमतेने काम करू शकली. आता भेटूया सुमितला. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला सुमित सेल्स टार्गेटमुळे प्रचंड तणावात होता. मग त्याने आपला दृष्टिकोनच बदलला. डील क्लोज करण्याऐवजी त्याने आपलं लक्ष ग्राहकाला मदत करण्यावर केंद्रित केलं. आणि याचा परिणाम, त्याचा तो प्रामाणिकपणा ग्राहकांना इतका आवडला की एकाच महिन्यात त्याने टार्गेटच्या दुप्पट विक्री केली. पाहिलं, कर्मावर लक्ष केंद्रित केल्यामुळे फळ आपोआप मिळालं. आणि ही आहे स्नेहा, जी आपल्या नात्यात सतत असुरक्षित असायची. तो मला सोडून गेला तर, ही एकच भीती तिचं नातं संपवण्याच्या मार्गावर होती. मग तिने हा मंत्र स्वीकारला. प्रेम करणं हे तिचं कर्म आहे, समोरच्या व्यक्तीच्या निर्णयावर नियंत्रण ठेवणं नाही. आणि निकाल, जेव्हा तिने स्वतःच्या कृतीवर लक्ष दिलं तेव्हा तिची असुरक्षितता संपली आणि तुटण्याच्या मार्गावर असलेलं तिचं नातंही पुन्हा एकदा छान बहरलं. मग ह्या सगळ्या उदाहरणांवरून सार काय निघतो? एक साधी पण अत्यंत प्रभावी अशी गुरुकिल्ली. जे आपल्या नियंत्रणात आहे म्हणजे आपले प्रयत्न, आपली कृती, आपला दृष्टिकोन, त्यावर आपली 100% ऊर्जा लावा. कारण निकाल आपल्या हातात नाही आणि त्याचा विचार करून आजची ऊर्जा वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. खरे की नाही? आता जाता जाता फक्त एक विचार. आपल्या आयुष्यात सध्या अशी कोणती गोष्ट आहे जिथे आपण निकालाची चिंता सोडून फक्त आपल्या कर्मावर, आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित करू शकतो? यावर नक्की विचार करायला हवा.